तिकडनं भेट तोपर्यंत सगळी ओटी पण तिकडेच आहे. हा ना, समुद्र मागे मागे जातो ना. हा तेव्हा मग आपण तिकडनं जाऊ. ओहोटी चालू आहे. लांब बघू शकता. हा जमतं का तुला दगडी टाकायला? आणि खाली सगळा दगडांचा किनारा आहे. छोटी मोठी अनेक प्रकारची दगड आहेत. असं वाटतं ही सगळी दगड गोळा करावी आणि घरी घेऊन जावं. तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपलं खूप स्वागत आहे आपल्या ब्लॉग मध्ये, ज्याचं नाव आहे प्रतिभास होम अँड लाईफस्टाईल. तर हा तिसरा दिवस आहे. ह्याच्या पूर्वीचे 2 दिवस तुम्ही जर बघितले नसतील तर नक्की बघा. मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देते दोन्ही व्हिडिओच्या. आम्ही गेले 2 दिवस दापोली जवळ लाडगर या बीचवर आलेलो आहोत. आणि मी, माझा मुलगा मनू आणि त्याचे पप्पा असे आम्ही 3 जण आलो आहोत. ही ऍक्च्युली सहल नाही म्हणता येणार, कारण आम्ही यांच्या कामानिमित्त आलो होतो. तर काम ऑलमोस्ट संपत आलंय आणि आज रात्री आम्ही इथून निघू. आणि पाण्यातले शॉट्स मी खरंच नाही घेतलेत, कारण पाण्यामध्ये मी नाही गेलेले. म्हणजे मनूस खूप खेळलाय, हे पण बऱ्यापैकी खेळले, पण हे कॅमेरा फ्रेंडली नाहीये त्याच्यामुळे नाही आले. पण मी तर नाही खेळले. मागच्या वेळेस माझ्यासोबत एक इन्सिडेंट झाला होता, जो तुमच्याशी मी नंतर शेअर करेन, म्हणून मी नाही गेलेले. आता इथून आज ऍक्च्युली हा शेवटचा दिवस आहे, त्याच्यामुळे मी जो काही आपला सनसेट आहे तो कॅच करायचा प्रयत्न केला. आणि ज्या होमस्टेला आम्ही राहिलो होतो तर त्यांनी सांगितलं इथूनच एक थोडं जवळ तुम्ही चालत गेलात तरी चालेल, तामस तीर्थ नावाचं परशुरामाचं मंदिर आहे जुनं. तर तिथे तुम्ही जाऊन या. एक संगम बघायला मिळतो, नदी आणि समुद्राचा. छोटीशीच नदी आहे, तर त्याचा संगम बघायला मिळतो. खूपसे पक्षी आहेत आणि खरंच आल्याचं सार्थक झालं. थोडंसं चालावं लागतं, तर आम्ही गावामधनं न जाता बीचवरनच आलेलो आहोत. आणि हा पूर्ण खडकाळ किनारा आहे, छोटे छोटे खडक आहेत. तर तिथून आम्ही गेलो. मात्र त्या मंदिराचा फोटो मला नाही कॅच करता आला, कारण मंदिरात जवळजवळ तुम्हाला सांगते एक 20-25 कुत्रे होते. 2 गेट आहेत मंदिराला, एक फ्रंट गेट एक बॅक गेट आहे. आणि ते मंदिर अशा निर्जन ठिकाणी आहे की तिथे आसपास लोक सुद्धा नव्हती. आणि ते 20-25 कुत्रे गेट जवळच थांबले होते, म्हणून आम्ही फ्रंट गेटने नाही गेलो, आम्ही बॅक गेटने गेलो आणि पटकन दर्शन घेऊन बाहेर आलो. कारण त्या कुत्र्यांनी जर आम्हाला घेराव घातला असता तर आम्ही मंदिरात आय थिंक अडकून बसलो असतो किंवा पळावं लागलं असतं. हे या दोघांपैकी काहीतरी करायला लागलं असतं. म्हणून मग मनू तो कुत्र्यांना खूप घाबरतो. त्याला कॅट्स खूप आवडतात, जशा आमच्या घरात आहेत त्या, पण कुत्री अजिबात आवडत नाही. एकदा कुत्र्याने त्याच्यावर अटॅक केलेला आहे, त्याच्यामुळे तो थोडासा लांबच राहतो कुत्र्यांपासून. नितळ पाणी बघ ना. आपल्या आपल्या डोक्यावरून गेले ना ते उडत उडत, सगळी उडाली बदक. गोल गोल फिरून परत बसली. ती काय ती सी बर्ड, त्याच्यात जायचं नाहीये. हो, त्यात नाही जायचं आपलं. आणि हा बघा, हा सगळा दगडांचा किनारा आहे. छोटी छोटी दगडांची अशी बेटं तयार झाली आहेत आणि यावर कालवं मिळतात. जे कोकणी असतील त्यांना नक्की माहिती असेल. कालवं, आपण कालवांची भाजी करू शकतो, म्हणजे जशी प्रॉन्सची वगैरे करतात त्या प्रकारे. ह्याच्यामधनं कालवं बोचायची असतात. बोचायची म्हणजे ते कोयत्याच्या साह्याने ते खडकातला एक प्राणी असतो तो बाहेर काढायचा आणि मग तो भांड्यात काढायचा. आणि जवळजवळ तासभर बसला तर आपल्याला एक तांब्या तो भरून तो प्राणी मिळतो. आणि मग त्याची आपण घरी येऊन कालवण किंवा सुकी रस्सा भाजी करू शकतो. खूप छान चवीला लागतं. मी पण बऱ्याच वर्षापूर्वी खाल्लंय, जेव्हा आई होती. इतक्यात तरी हा योग आलेला नाहीये, पुण्यामध्ये ह्या गोष्टी नाही मिळत. आणि इथे हा समुद्र किनारा, साधारण संध्याकाळ होत आलीये
पण आम्ही लवकरच आलो कारण बीचवर ना पटकन अंधार व्हायला सुरुवात झाली होती. जसे थंडीचे दिवस आहेत, फारसा उजेड राहत नाही. मग जेवढा वेळ आम्हाला राहता येईल तेवढं आम्ही राहिलो. आणि मग 2 दिवस आम्ही तसंच करतोय. साधारण 6:30ला आम्हाला परतावं लागतं कारण फार वेळ इथे वस्ती नसते, लोकही नसतात. मग थांबण्यात काही अर्थ नाही. मग आम्ही रूमवर परत जातो आणि मी भरपूर पुस्तक इथं आणली होती. मनूची, माझी, त्यालाही वाचनाची आवड आहे माझ्यासारखीच. तर लायब्ररीचं सुद्धा होतं माझं. आणि माझी खूप दिवसाची पेंडिंग पुस्तकं होती की मी वाचली नाहीत. ती मी इथं येऊन वाचली. दुपारच्या वेळेत टळटळीत ऊन असतं. त्यावेळी आपण जाऊ शकत नाही किनारी. रात्रीचंही तसंच कारण तिथे काही अम्युजमेंट किंवा कसलंही खेळायला वगैरे नसल्यामुळे आम्ही निवांत रूम मध्ये बसून एखादा लुडोचा डाव खेळायचो. ह्याचे पप्पा आले की आणि मग लुडो खेळून झाला की मग त्यांचे रील्स वगैरे चालू असतात. वायफाय होतं तिकडचं त्याच्यामुळे प्रश्न नाही आला. पण मी आणि म्हणू दोघंही मोबाईल फ्रेंडली नसल्याने फारसे आम्ही आमच्या पुस्तकात गढून जायचो. खूप छान वाटलं रिलॅक्स एकदम झोपाळ्यात बसून तुम्ही तुमचा मी टाइम जो आहे तो शांतपणे एन्जॉय करू शकता. बेसिकली बायकांना हे खूप बरं असतं कारण आयतं जेवण मिळतं. जेव्हा आयतं जेवण मिळतं तेव्हा तुम्हाला भाज्या आणाव्या लागत नाहीत, निवडाव्या लागत नाहीत, फ्रीजचं मॅनेजमेंट, घराची स्वच्छता, भांड्यांचे ढिगारा हे काहीही करावं लागत नाही. आणि ह्याच्यातच आमचा आनंद आहे. ऍक्च्युली खरंच माझा ह्याच्यातच आनंद आहे. त्यासाठीच मी 2 दिवस तिकडे गेले की घरी राहिले असते आणि आम्ही दोघं जरी घरी राहिलो असतो हे तर कामाला इथे येणारच होते. आणि आम्हाला तसं म्हणजे फार काही आता हे नव्हतं. माझंही वर्क फ्रॉम होम म्हणजे आता ज्या पुस्तकाचं काम संपलेलं आहे. एक ऑर्डर होती पेंडिंग ती पण गेलेली होती. तर म्हणून मी पण आले. खूपच रिलॅक्स वाटलं. आणि हे जे 2-3 दिवस आपल्याला क्षण असे मिळतात ना निवांत, ते जवळ-जवळ पुढच्या सुट्टीपर्यंत आपल्याला पुरतात असं मला वाटतं. म्हणजे रोजची दगदग, रुटीन रन करण्यासाठी असा हा मी टाइम 2-3 दिवसांचा खरंच गरजेचा आहे. मला शांतता खूप आवडते. मी माझी कंपनी खूप एन्जॉय करते. मला फारसं फ्रेंड सर्कल, अशी गर्दी किंवा ग्रुप्स, किटी पार्टी ह्याच्यात मी रमत नाही. माझं जे काम आहे ते मोस्टली असं बौद्धिक असतं त्याच्यामुळे अ, मी बेसिकली माझा जो वेळ आहे तो माझ्यासाठी ठेवते. ग्रुप्समध्ये, गर्दीमध्ये किंवा रविवारीच्या गर्दीमध्ये अशी किंवा मॉलमध्ये मी नाही रमत. मी एखाद्या शांत ठिकाणी तुम्ही एखादं पुस्तक द्या, खायला काहीतरी आवडीचं द्या आणि एक निवांत वेळ द्या. मला पुष्कळ आहे माझ्यासाठी. आणि ही संध्याकाळ बघून खरंच काही काही गाणी अशी स्फुरतात, जे आपण अनेक दिवसांपूर्वी किंवा अनेक वर्ष आपण जे साठवतोय, ते इथे फक्त आठवायचंय तुम्हाला. इथे इयर प्लग लावून गाणी ऐकायची नाहीत. इथे कुठलाही गोंगाट करायचा नाही. जे मनातलं आहे ना आपल्या, ते इथे बाहेर पडतं, आपोआप येतं. एक गाणं आहे खूप छान, तुम्हाला माहिती असेल तर, सांज ये गोकोळी, सावळी सावळी. हे गाणं हमखास या ठिकाणी आठवतं. किंवा जी दर्यावरची किंवा समुद्रावरची गाणी आहेत. एक राजेश खन्नाचं खूप सुंदर गाणं आहे. जिंदगी कैसे है पहेली हाय. तर हे गाणं इथं हमखास आठवतं. वाटतं की आपल्याला आपल्या हातात फुगे असावेत आणि असे उडवून द्यावेत या खुल्या आसमंतात. आपल्या घरून असं आसमंत दिसतं का हो? अजिबात दिसत नाही. एक छोटासा कवडसा दिसतो. जो आपल्या बिल्डिंगच्या वरून आपल्याला थोडासा दिसतो. एक चौकोन साधारण एक 400-500 स्क्वेअर फूट एवढंच आपलं आकाश. इथं मात्र हे अथांग समुद्र आणि अथांग आकाश बघताना ना खूप वेगवेगळ्या भावना मनात दाटून येतात. काही जुन्या आठवणी येतात. जे आपण आई वडिलांसोबत समुद्रकिनारी आलेलो असतो ते आठवतं. आणि आता हे पुढे आपण वर्तुळ पूर्ण करतोय. आपल्या मुलाला आपण घेऊन येतोय. त्याला सेफली खेळायला देतो किंवा त्याची काळजी घेतो. तर ह्या सगळ्या गोष्टी इथे खरंच दाटून येतात. आणि समुद्रात न जाण्याचं कारण मी मगाशी जसं सुरुवातीला सांगितलं तुम्हाला, दिवे आगारच्या समुद्रात आम्ही साधारण मेच्या एंडला गेलो होतो. तेव्हा हाय टाईड चालूच असतात. म्हणजे हॉटेलवाल्यांनी नंतर सांगितलं हे, आधी सांगितलेलं नव्हतं. तर त्या हाय टाईड मध्ये मी आणि म्हणून दोघं पण खेळत होतो आणि आमच्या लक्षात नाही. हे मात्र खेळत नव्हते, हे बाहेर थांबले होते. आणि मला लक्षात नाही आलं, एक मोठी लाट आली आणि मला ओढून आतमध्ये घेऊन गेली. मला पोहता येत नाही. त्याच्यामुळे मी खूपच किनाऱ्याला खेळते नेहमीच. पण ती लाटच इतकी मोठी किनाऱ्यावर आली आणि खरंच लक्षात नाही आलं. मी गडगडत गेले आतपर्यंत
आणि 10 सेकंदच असेल मी आतमध्ये नाकातोंडात पाणी गेलं होतं. खूप मागच्या गोष्टी आठवायला लागल्या आणि घरी जाऊन आता काय काय राहिलंय आपलं पेंडिंग हे सगळं आठवलं. आणि इथून आपण परत नाही जाऊ शकणार बहुतेक आता हाच एंड इथपर्यंत माझी स्थिती झाली होती. पण कसं माहिती नाही दुसरी लाट आली आणि मला किनाऱ्यावर टाकून परत गेली. त्यामुळे माझा जीव थोडक्यात वाचलेला आहे. म्हणून आता यापुढे मी समुद्रात जायचं खरंच टाळते किंवा मला पोहता येईल तेव्हा मी जाण्याचा प्रयत्न करेन. पण मला पाण्याची थोडीशी भीती आहे. त्यामुळे आता न जाणंच चांगलं. तर अशा प्रकारे सूर्य गेलेला आहे अस्ताला आणि आमचा दिवस सुद्धा संपला आहे. सुट्टी संपली आहे. पण मन मात्र भरलेलं नाहीये. तर अशा प्रकारे ही आमचा छोटासा फॅमिली एन्जॉय झाला आणि आम्ही पुण्याला परत निघालोय. हा ब्लॉग आणि मागचे दोन्ही ब्लॉग तुम्ही बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि अशाच प्रकारे तुमचा सपोर्ट राहू देत हीच विनंती.